गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। सुंदर तेजोमयी प्रभावशाली वातावरणामध्ये, सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की परमात्म्याने, या जगाच्या परमात्म्याने आई हा शब्द बनवला, स्त्री बनवली, तेव्हा त्याच्या मनामध्ये एकच गोष्ट निर्माण झाली, ती म्हणजे आई। आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर। म्हणजे आत्म्यापासून आत्मा आणि ईश्वर जेव्हा एकत्र येतो तेव्हा आई हा शब्द तयार होतो। म्हणजेच भगवंताचं स्वरूप म्हणजे आई आहे। आणि या आईलाच बघा आई बाबा असतात। या माता पितालाच आजच्या या कलियुगामध्ये महत्त्व राहिलं आहे का? कधीतरी विचार करा। समर्थांनी सांगितलं आहे की आजचा मुलगा आहे, आजची मुलगी आहे, आई बापाला अजिबात इज्जत देत नाही, त्याला कारणीभूत कोण आहे? बघा, या सर्व गोष्टींचं या निरूपणामध्ये आपण विश्लेषण करणार आहोत। कारण या सृष्टीचा दाता भगवंत, या भगवंताच्या रूपानंच आई हा शब्द निर्माण झाला, आई बाप हा शब्द निर्माण झाला। आणि त्याच आई बापाला आजची मुलं आहेत ना, थोडीसुद्धा किंमत देत नाही। नक्की हे असं होतं का? याची कारणं काय आहेत हे आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। बघा, असं म्हटलं जातं की आई ही शांती दुर्गेचं रूप आहे। आणि मराठी भाषेतला आई हा शब्द बघा, आई हा मायेचा सागर आहे। या विषयावर अनेक काव्ये लिहिली गेली, अनेक निबंधसुद्धा लिहिली गेली। पण रामायणातील महानायक श्री रामचंद्रांनी बघा, स्वर्णमयी लंकेपेक्षाचं काय, पण स्वर्गापेक्षाही आपली जन्मभूमी अयोध्या श्रेष्ठ आहे असं म्हटलं। हे सांगताना त्यांनी जन्मभूमीची बघा आईशी बरोबरी केली आहे। ते असं म्हणतात की जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी। बघा, एवढ्या सुंदर अशा शब्दांनी बघा पूर्ण जन्मभूमीची गणना आहे ना, ती आईशी केलेली आहे। बघा, कवी यशवंतरावांनी सुद्धा बघा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही ओळ लिहून शब्दांची महती काय आहे, आई किती श्रेष्ठ आहे हे जगाला सांगण्याचा प्रयत्न केला। पण तरीसुद्धा या कलियुगामध्ये आई बापाला एवढी तुच्छ वागणूक का दिली जाते? आणि ती दुसरा कोणी देत नाही, तर ती वागणूक देतात आपली मुलं बाळं। आपला मुलगा असो, आपली मुलगी असो, लहानपणापासून आई वडील बघा त्यांच्या रक्ताचं पाणी करून त्यांना लहानाची मोठी करतात, तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्यांना जपतातसुद्धा। पण तरीसुद्धा जेव्हा मोठी होतात तेव्हा कसलाही विचार न करता आई बापाला सोडून बघा वृद्ध आश्रमामध्ये टाकणारी ही मुलं आहेत ना, ही नक्की घडतात कशी आणि ही का घडू शकतात हे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलं आहे की ही निरूपणं आहेत, कीर्तनं आहेत, सत्संग आहेत। ही बघा गोष्ट म्हणून ऐकू नका, त्याच्यामधले जे सार आहे ना ते जीवनामध्ये बघा योजनाबद्ध निर्माण करण्याचा प्रयत्न करा। आणि जोपर्यंत तुम्ही या निरूपणांचा जीवनामध्ये योग्य तो वापर करत नाही तोपर्यंत तुम्ही किती श्रवण करा, कितीही काही करा, तोपर्यंत काही सुधारणा होणार नाही। आणि पुढची गोष्ट म्हणजे आपली मुलं आपल्या आईवडिलांना का सोडून जातात आणि ही मुलं कशा पद्धतीनं आपल्या आईवडिलांचा विचार का करत नाही? बघा, जेव्हा जेव्हा जन्माला येतं तेव्हा बघा, मूळ जेव्हा जन्माला येतं मुलगा होतो म्हणून बघा बाप असतो ना, पूर्ण गावाला पेढे वाटतो की मला मुलगा झाला। किती आनंद आणि उत्साह निर्माण झालेला असतो। आणि ज्या वेळेला
मुलगा जसा जसा मोठा होत जातो तसा तसा बघा मुलाचे चाळे आई वडील कसे पुरवतात. बघा अगोदर त्याला टी व्ही बघायला लावतात आणि टी व्हीमध्ये तो मुलगा काय बघतो. बघा कार्टून ही नवीन सिस्टम तयार झालेली आहे, जिथे रामाचे, कृष्णाचे, श्रीरामांचे चित्रपट त्याला दाखवायला पाहिजेत, त्यांचा जीवनक्रम दाखवायला पाहिजे. पण तिथे तो काय बघतो, कार्टून. चित्र विचित्र चित्रे असतात आणि चित्र विचित्र चित्रे असतात ना, ती लहानपणीच त्या बाळाच्या डोक्यामध्ये भरलेली असतात. मग तो मोठा झाल्यानंतर या आईबापाला सुद्धा कार्टून म्हणूनच पाहिल ना, की तो राम, श्रीकृष्ण, राधा, सीता यांसारखे त्याला चित्रे दिसतील का. हे आपणच सवय लावतो आणि या सवयी कुठेतरी आपण बघा चेंज करायला हव्या. जेव्हा आपल्या घरामध्ये मूल जन्माला येतं तेव्हा ज्ञानेश्वरी त्याच्यासमोर ठेवा, सद्गुरू चरित्र त्याच्यासमोर ठेवा, दासबोध त्याच्यासमोर ठेवा, तुकाराम गाथा त्याच्यासमोर ठेवा, भागवद्गीता त्याच्यासमोर ठेवा. असे अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत, त्याच्यासमोर ठेवा तुम्ही. बघा तुमच्या जीवनामध्ये असा पुत्र होईल ना, पुत्र व्हावा ऐसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. बघा तिन्ही लोकांमध्ये त्याचा बघा गजबजा झाला पाहिजे. असा पुत्र किंवा पुत्री आपल्या जीवनामध्ये जर जन्माला आली असं म्हणतात. बघा पूर्वी असे म्हणायचे की जो मुलगा असतो किंवा मुलगी असते जेव्हा पण जन्माला येते तेव्हा सर्व पाप कर्म असतात ना ते तिच्या हातामध्ये असतात. तो कसा होणार आहे, तो आईच्या गर्भामधूनच बघा पूर्ण झालेला असतो. पण समर्थ तसं सांगत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे की पुत्र कसासुद्धा काळा असो, गोरा असो, कसा शेंबडा जरी जन्माला आला ना तरीसुद्धा त्याचे मातापिता असतात ना, ती परिस्थिती असते, त्याच्यावर जे संस्कार घडले जातात तसाच पुत्र होत असतो. पण बघा समर्थ इथे सांगत आहेत की मनुष्याच्या जीवनामध्ये चुकतं कुठे. माया, ही माया असते ना, मनुष्याने कुठे लावावी हे जरी त्याला समजलं ना तरी भरपूर प्रश्न सुटून जातील. बघा आपण लहान मुलांची काळजी घेतो आणि प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. पण जेव्हा त्यांना आपण सुसंस्कारित बनवतो ना तेव्हा तुमचं लहान बाळ असो का मोठं असो ते चांगल्याच मार्गावर जाणार. कारण जेव्हा लहान बाळ असतं ना त्याला तुम्ही काहीही सांगा तरी ते तुमचं ऐकतं. पण लहानपणीच आपण जर त्याला चांगले संस्कार दिले नाहीत तर तो मोठ्यापणी चांगले संस्कार होईल का, त्याच्यावर ते बाळकडू पाजलं जाईल का त्याला. बघा म्हणून लहान मुलं असतात ना तेव्हाच त्यांना बघा या श्रवणाला बसवा, बालभक्तीला बसवा, तेव्हाच कीर्तन श्रवण या गोष्टींची त्याला सवय करून द्या. पण आपण तसं करतो का, कधीच करत नाही. हा माता पिता तुम्हीच अगोदर चुकता आणि मग म्हणता मी एवढे कर्म चांगले केले, मी एवढ्या सत्संगामध्ये आहे, मी श्रवणामध्ये आहे, तरीही माझी मुलं अशी जन्माला आली. समर्थांनी सांगितलं आहे तुम्हाला जर आदर्श घ्यायचा असेल ना तर जिजामातेचा घ्या. बघा जिजामातेने ज्याप्रमाणे बघा आई असावी तर कशी असावी. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या दिवसापासून संस्कार चालू केले होते. बघा ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज उद्रामध्ये होते तेव्हा सुद्धा किल्ल्यांची सफर करत होते. बघा ही आई असते ना, या आईवर खूप अवलंबून असतं. जेव्हा बाळ उद्रामध्ये असतं ना तेव्हा आई काय करते, कशा पद्धतीनं वागते. बघा उद्रामध्ये बाळ असताना आई जर शिव्या शब्द देत असेल तर ते बाळसुद्धा चांगलं होईल का. जिजामातेनं बघा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज शिवबा जेव्हा या उद्रामध्ये होते तेव्हा भरपूर किल्ल्यांची घोड्यावर सफर केली होती. बघा दुश्मनांना चांगला चोप दिला होता, कशा पद्धतीने रणनीती आखायची हे सर्व शिवबा होता ना तो उद्रामध्येच शिकून गेला होता. रामायण महाभारतसारखे ग्रंथ त्यावेळी उद्रामध्ये असताना वाचन केले होते. आणि हे असं असताना बाळ जन्माला कसं येईल. असं बाळ जन्माला आलं की पूर्ण जगाची त्यांनी कीर्ती बनवली. आणि आजही
छत्रपती शिवाजी महाराजांचं जरी नाव आपल्या या हृदयामध्ये निर्माण झालं ना, तर 10 हत्तींचं बळ या मनगटामध्ये येतं. म्हणून समर्थांनी सांगितलेले आहेत की आपली मुलं कशी घडावी ते आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून मुलं जोपर्यंत लहान आहेत ना, तोपर्यंत त्यांना चांगले ते छंद लावा, चांगल्या गोष्टींची सवयी लावा. कारण ते तुमच्यावर आहे. तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना शिक्षण द्याल ना, त्या पद्धतीने तुमची मुलं घडणार आहेत. त्यांना श्रावण बाळाच्या गोष्टी सांगा, त्यांना बघा पांडुरंगाच्या गोष्टी सांगा, त्यांना वेगवेगळ्या अशा गोष्टी सांगा. बघा श्रावण बाळ म्हणजे कोण तुम्हाला माहीतच असेल. बघा एका पुराण काळामध्ये एक शंतनू नावाचा साधू होता आणि तो साधू आपल्या पत्नीसोबत राहत होता. दोघेही पती पत्नी अतिशय वृद्ध आणि आंधळे होते. बघा ते दोघे पती पत्नी होते, ते दोघे आंधळे होते आणि त्या दोघांना श्रावण नावाचा पुत्र होता. बघा श्रावण आपल्या अंध आणि वृद्ध आईवडिलांच्या सेवेमध्ये आपलं सारं जीवन व्यतीत करत होता. आपल्या मात्यापित्याची प्रत्येक इच्छा तो पूर्ण करत असे. एक दिवशी बघा त्याच्या मात्यापित्यांनी त्याला सांगितलं की बाळ, आम्ही तुला खूप सारे गोष्टींचा त्रास देत आहोत. बाळ, आमची एक इच्छा आहे. मरण्यापूर्वी आम्हाला भारतातील धार्मिक स्थळांना भेट द्यायची आहे. बघा श्रवणाने त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि त्यानं आपल्या आईवडिलांनी बघा आईवडिलांसाठी एक कावड तयार केली आणि त्यात त्यांना बसवून कावड खांद्यावर घेऊन तो तीर्थयात्रेसाठी निघाला. बघा श्रावणाची आपल्या आईवडिलांवर एवढी श्रद्धा होती, एवढं प्रेम होतं ना, की त्याला त्यांचं वजन जाणवलंच नाही. कित्येक दिवस तो चालत होता. एक दिवस ते एका ठिकाणी पोचले आणि डोक्यावर सूर्य नारायणच बघा जणू आग ओकत होता. अंध मातापित्यांनी श्रावण बाळाला विनंती केली, बाळ, एखाद्या झाडाच्या सावळीला विश्रांती घेऊया, आमचा जीव तहानेने व्याकुळ झाला आहे. बघा श्रावणाने एक गर्द सावळीचे झाड बघून कावड आपल्या खांद्यावरून खाली ठेवली आणि ते घनदाट जंगलामध्ये गेले. माता पित्यांना तिथे विश्रांती घेण्यास सांगितलं आणि श्रावणाने आपल्या पोटलीतून बघा पाण्याची बाटली काढली आणि ते पाणी शोधत शोधत जंगलामध्ये जाऊ लागले. श्रावण फिरत असताना शेवटी एका तळ्याच्या काठी आला आणि आनंदाने प्रफुल्लित झाला. तो आपल्या अंध माता पित्यांसाठी बघा ती पाण्याची बघा त्यावेळेला बॉटलला झारी म्हणत ती झारी भरून पाणी नेणार यातच त्याला खूप समाधान वाटत होतं. आणि त्याच वेळेला राजा दशरथ त्याच्या जंगलामध्ये शिकारीसाठी सकाळपासून वणवण भटकत होता. त्याने हा तलाव बघितल्यानंतर एक बघा सुस्कारा सोडला आणि त्या तलावावर नक्कीच एखादं सावज पाणी प्यायला आलं असेल आणि आपल्याला आता शिकार सापडेल या आशेने तो जंगलामध्ये एका झाडाच्या जाळीत लपून बसला. आणि राजा दशरथ म्हणजे धनुर्विद्येमध्ये पारंगत होता. शब्दवेदी असल्यानं तो आवाजावरून सावध टिपण्यामध्ये पटाईत होता. त्यामुळं आवाज ऐकू येईल असा दबा धरून बसला होता. बघा इकडं काही वेळानं श्रावणानं खाली वाकून पाण्यामध्ये बघा ती बॉटल आडवी करून बघा बुडवली आणि पाण्याचा बुडबुड आवाज येताच राजा दशरथानं त्या दिशेनं बाण सोडला आणि त्या श्रावण बाळाचा बघा वेध घेऊन छातीमध्ये घुसला. तेव्हा श्रावण बाळाने सर्व कथा सांगून बघा त्या राजाला सर्व कथा सांगितली. माझ्या अंध माता पित्यांना पाणी पाज अशी विनवणी केली आणि तिथेच प्राण सोडले. बघा या कथेचं तात्पर्य काय समर्थांनी सांगितलेलं आहे. ही कथा या प्रत्येक मनुष्याला हेच सांगत आहे की आजच्या या कलियुगामध्ये आईबाप आहेत ना, आईबापासाठी या पैशासाठी हा मनुष्य आहे, हा मुलगा आहे, ही मुलगी आहे, प्रत्येक गोष्टी पैशामध्ये तोडायला लागला आहे. जिथे बघा आईबापांचा आशीर्वादासाठी बघा या लोकांनी या श्रावण बाळांनी बघा आपल्या रक्ताचं पाणी केलं, कसलाही विचार केला नाही. कारण आईबाप काय आहे हे त्याला समजलं होतं. पण आजच्या या तरुण पिढीला आईबापाची काही काळजी राहिलेली नाही. आईबाप ईश्वर आहेत
हे तो विसरून गेला आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत या मुलांना आपल्या आई वडील कोण आहेत हे समजत नाही तोपर्यंत, कारण ही जगाची पूर्ण सिस्टम बदलणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की ज्यावेळी श्रावण बाळाच्या आईवडिलांना तेव्हा दशरथाने सांगितलं की बघा, मी शिकार करत असताना तुमच्या मुलाचा मृत्यू झाला, माझा बाण लागला. तेव्हा आईबापाचा शाप असतो ना, एवढा भयंकर असतो की त्यांना त्या दशरथाला शाप दिला की बघा, तू पुत्र शोकाने मरशील. ज्याप्रमाणे आमच्या बाळाचा तू मृत्यू घेतलास त्याप्रमाणे तू सुद्धा पुत्र शोकाने मरून जाशील. बघा, शेवटपर्यंत या दशरथाजवळ एकही पुत्र राहिला नाही. बघा, राम वनवासाला राम लक्ष्मण सोडून गेले. बघा, अशी ही कथा आहे. हे कथेचं सार आहे ना, जोपर्यंत आपण जीवनामध्ये निर्माण करत नाही तोपर्यंत या कथा ऐकून फायदा नाही. म्हणून समर्थ सांगत आहेत की आपली मुलं बाळं आहेत. जोपर्यंत आपण या मार्गाला लावत नाही तोपर्यंत आपल्या मुलांचे मित्र असतील ते संतच हवेत. कारण जिथे संगती संतांची घडते ना तिथे मुलं कधीच बिघडत नाही. कितीही वाईट प्रवृत्तीचा मुलगा असो तरीही सुद्धा संत संगतीमध्ये गेला ना त्याचा उद्धारच होतो. बघा, एक वेळेला अभ्यासाने कमी हुशार असला तरी चालेल, तरी तो त्याचं पोट भरेल. पण जर एखाद्या मुलाची बुद्धी भ्रष्ट असेल, बघा वाईट क्रूर कर्मांनी बघा सडलेला असेल, तर त्याच्या जीवनामध्ये कधीच आनंद निर्माण होत नाही. बघा, तो पूर्ण पिढीचा सर्वनाश करतो. आणि कारण कौरवांनी पूर्ण पिढीचा नव्हे तर पूर्ण कुटुंबाचा सर्वनाश केला. स्वतःचा तर होऊनच गेला, पण तिथेच जेव्हा पांडव होते, पांडवांनी सर्वांचा बघा उद्धारच केला ना. कारण त्यांच्यासोबत श्रीकृष्ण स्वारी होते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्याला कोणाबरोबर राहायला पाहिजे, आपली मुलं कशी घडली पाहिजेत, हा प्रत्येक प्रश्न मातापिताच ठरवत असतो. हा प्रत्येक निर्णय मातापिताच ठरवत असतो. आणि मग आपण परत बोलायला रिकामे होतो की माझी एवढी देवावर श्रद्धा आहे. बघा, अजूनही काही मातापिता आहेत की प्रत्येक वेळी असा प्रश्न विचारत असतात की माझ्या मुलाला बघा श्रवणाला बसवा, माझ्या मुलाला हे करा ते करा. तुमचा मुलगा मोठा होतो आणि मोठं झाल्यानंतर बघा आपल्या शब्दाच्या बघा आतमध्ये राहतो का? कधीच राहत नाही. पण जेव्हा तुमचा मुलगा लहान होता तेव्हाच जर त्याला तुम्ही या गोष्टींचं बालकडू दिलं असतं, हे ज्ञानामृत पाजलं असतं, तर आत्तापर्यंत बघा तो कसा झाला असता. समर्थांनी सांगितलं आहे की तुम्ही भक्ती केली नाही तरी चालेल, पण तुमची मुलं आहेत ना तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही पाहिजेत. कारण ज्या आईबापाच्या शब्दाच्या बाहेर मुलं जातात, बघा तुम्ही भक्ती मार्ग करून आणि काहीही करून बघा घरामध्ये आपली इज्जत नाही आणि बाहेर आपण इज्जतीची अपेक्षा करायची, हे कितपत योग्य आहे हे आपण आपल्याला समजायला पाहिजे. आपण घरामध्ये आपल्याला काही किंमत नाही आणि बाहेर लोकांना आपण उपदेश करत फिरायचं, हे कितपत सत्य आहे हे जोपर्यंत मनुष्याला समजत नाही ना तोपर्यंत अधोगती थांबेल का? कधीच थांबणार नाही. समर्थांनी सांगितलं आहे, लोकांचं तर सोडून द्या, पण आपल्या मुलांनी बघा आपली काळजी घ्यावी असं वाटत असेल तर आत्तापासूनच बघा जे निरूपण ऐकत आहात, हे श्रवण करत आहात, त्यांनी समजायला हवं की आपली लहान बाळं आहेत ना, त्यांना आत्तापासूनच सुसंस्कृत बनवायला चालू करा, हे धडे द्यायला चालू करा. कारण या जगामध्ये आहे ना, या जगामध्ये जिथे चांगलं मिळतं ना तिथे वाईटसुद्धा मिळून जातं. म्हणून वाईटाची संगत धरायची की चांगल्याची संगत धरायची हे आईवडिलांनी शिकायला पाहिजे. कारण मुलं आपण जे काही करणार आहोत ना तेच मुलं शिकणार आहोत. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, अगोदर आई वडील आहेत, माता पिता आहेत, त्यांनी अगोदर सुसंस्कृत बनायला हवं, तरच आपली मुलं बनतील. नाहीतर आपण रोज पैसा कमवण्याच्या मार्गामध्ये लागलो, सकाळी जायचं कामावर
रात्री परत कामावरनं घरी यायचं, तो परत मुलं झोपलेली असतात. नक्की आई कोण आणि बाप कोण? मुलगा 12वीला जातो तरी माहीत होत नाही की माझा पप्पा कामावर जातो कुठे, माझी आई कामावर जाते कुठे. कधीतरी आपण नवीन संस्कृतीचा हा विचार करत आहोत ना, की बघा आपण दोघांनी कमवलं पाहिजे. तुम्ही दोघं पैशासाठी कमवत आहात, पण मुलांचं काय? तुमच्या मुलांना शिक्षण भेटेल, पण सुसंस्कृत करायला आईवडिलांशिवाय बाकी कोणीही येत नाही. या आजच्या तरुण पिढीला समजत नाही आणि म्हणून आपली मुलं बघा वाईट अपप्रवृत्तीचा बघा या मार्गाला जातात. आणि आपण म्हणतो मी सर्व काही व्यवस्थित केलं तरीसुद्धा मुलं अशी झाली कशी? तर याला आपणच जबाबदार असतो. हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं. इथे समर्थांनी सांगितलं आहे माणसाचं झालं कसं आहे बघा, पूर्ण वर्षभर काम करतो बघा, स्त्री असो किंवा पुरुष असो, नवरा बायको असो. बघा आत्ताच्या या एकदम जलद कलियुगामध्ये दोघेसुद्धा बघा जॉब करतात, काम करतात. आपली मुलं घरामध्ये असतात, जेव्हा शाळेमध्ये जातात त्यांना अभ्यासक्रम काय दिला जातो हे त्यांना माहीत होत नाही. आपली मुलं कितवीमध्ये आहेत हेच फक्त त्यांना माहीत होतं. त्या मुलांच्या शिक्षकांशी त्यांना काही घेणं देणं नसतं. आणि हे दोघे आई वडील असतात ना बघा, घरामध्ये भांडी घासायला आपण महिला ठेवतो, जी भांडी घासायची कामगार असते बघा, तिच्यावर आपल्या मुलांना सोडून देतात. पण ती भांडी घासणारी महिला असते ती अभ्यास घेणार आहे का? त्यांचं पालनपोषण करणार आहे का? पण इथे समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्य आहे ना बघा, जेवढं त्याला असं वाटत असतं की बघा आता ह्या पूर्ण वर्षाची सुट्टी लागली आहे बघा, 5-6 दिवस आपण बघा तीर्थयात्रेला जाऊ आणि तीर्थयात्रेला जाऊन आपली सर्व पाप आपण धुवून येऊ. बघा हा असा मनुष्य आजचा मनुष्य आहे ना, असा विचार करतो. पण तीर्थक्षेत्रांना जाऊन पापं धुतली जातात का? बघा तुम्ही विचार करा. जोपर्यंत या गोष्टीचा विचार करत नाही ना तोपर्यंत अधोगती कधीच थांबणार नाही. नुसतं देवदेव करून भक्ती करून परमार्थ कधीच घडत नसतो. कारण मनुष्याने माणसामध्ये देवच पाहिला नाही, तर आपण न पाहिलेल्या देवाची अपेक्षा कधीच करू नका. बघा तुम्ही खरं सांगा, कुणी देव पाहिला आहे का? जर देव पाहायचा नसतो, देव अनुभवायचा असतो. आणि हा अनुभव कधी भेटतो? जेव्हा आपण जिवंत माणसामध्ये देवाला पाहतो, त्याचे कर्मामध्ये देवाला पाहतो. आणि हे कर्म काय असतात हे आपल्याला समर्थ शिकवत असतात, हे श्रवण शिकवत असतं. म्हणून बघा, म्हणून तीर्थयात्रेला जाऊन बघा हे पाप नष्ट होतात का? बघा एकदा भक्त पुंडलिकाची तुम्ही कथा ऐकलेली असेल बघा, तरीसुद्धा पुन्हा तुमच्या एक चालना मिळावी म्हणून आपण भक्त पुंडलिक कोण होता हे आपण पाहूया. बघा एकदा भक्त पुंडलिक बघा, पुंडलिक नावाचा हा तरुण काशीच्या प्रवासाला निघाला होता. आणि तो जंगलातून जात असताना त्याचा रस्ता बघा चुकला जातो. आणि तेव्हा त्याला त्या वाटेवर एक सुंदर असा आश्रम दिसतं. त्या आश्रम एका कुकुट स्वामींचं होतं. बघा त्या स्वामींचं नाव होतं कुकुट स्वामी. बघा त्या आश्रमात पोचल्यानंतर पुंडलिकाने महर्षी कुकुटांना काशीला जाण्याचा मार्ग विचारला. बघा तेव्हा ऋषींनी सांगितलं की आजपर्यंत कधी काशीला गेले नाही आणि त्यामुळं त्यांना मार्गसुद्धा माहीत नाही. बघा हे ऐकून पुंडलिक ऋषींनी बघा खिल्ली उडवत म्हणाला, तुम्ही कसले ऋषी आहात? बघा त्या पुंडलिकानं त्या कुकुट ऋषींची खिल्ली उडवली आणि त्यांना म्हटलं की तुम्ही असे कसे ऋषी आहात जे स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीलाही गेले नाहीत? कुकुट ऋषींची खिल्ली उडवून बघा पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाला. पुंडलिक आश्रमापासून थोड्याच अंतरावर गेला असताना त्याला काही स्त्रियांचा आवाज ऐकू आला. आवाज येतोय कुठून? बघा इकडे तिकडे बघितल्यावर त्याला कळलं की हा आवाज आश्रमातूनच येत आहे. आश्रमात एकही बाई नव्हती. म्हणून तो पुन्हा आश्चर्यचकित झाला. आश्रमाच्या दिशेने निघाला आणि जेव्हा तो आश्रमामध्ये पोचतो तेव्हा त्याला असं दिसतं की 3 स्त्रिया पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत आहेत. जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांना कळालं की या 3 स्त्रिया आहेत कोण? तेव्हा त्यांनी सांगितलं
मी आई गंगा, मी आई एक सरस्वती आणि आई यमुना, म्हणजे गंगा सरस्वती यमुना त्या आश्रमामध्ये पाणी भरत होत्या. बघा, पुंडलिक आश्चर्याने स्तब्ध झाला. काशीचे दर्शन सोडा, तेथे जाण्याचा मार्गही माहीत नसणाऱ्या या ऋषींच्या आश्रमामध्ये हे पावित्र्य तिघे कसे राखत आहेत. तेव्हा आई गंगा, यमुना आणि सरस्वती यांनी त्यांना सांगितलं की मनामध्ये पवित्रता आणि पूज्यता असल्यावर आपण पवित्र स्थळांना भेटी द्याव्यात किंवा कर्मकांड करावीत, हे आवश्यक अजिबात नाही. बघा, कुकुट ऋषींनी आपल्या जीवनामध्ये पवित्र चित्तानं आपल्या आईवडिलांची सेवा केली होती आणि त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पितच केलं होतं. म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी योग्यता प्राप्त झाली आहे. बघा, पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांना सोडून काशीला निघाला होता आणि त्यामुळं त्याचे डोळे उघडले, कारण त्याने आपल्या आईवडिलांची त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती पूर्ण केली नव्हती आणि स्वतः मोक्षासाठी भटकत होता. तो घरी आपल्या आईवडिलांकडे परतला आणि त्याने त्याच्या पालकांना काशीत आणलं. बघा, या घटनेनंतर पुंडलिकाचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. आता त्यांचा जीव आईवडिलांच्या सेवेमध्ये जात असे आणि पुंडलिकांची पितृभक्ती होती ना, इतकी अमर्याद होती की एकदा भगवान श्रीकृष्णालाही पुंडलिकांच्या घरी जाण्याचा मोह झाला होता. बघा, लक्ष देऊन ऐका. भगवान श्रीकृष्ण पुंडलिकांच्या घरी पोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता आणि देव आपल्या घरी पाहुणा म्हणून आलेला पाहून त्याला खूप आनंद झाला. पण त्याचे मन जराही विचलित झालं नाही, कारण त्यानं आपल्या जवळ पडलेली एक वीट देवाला उभी राहण्यासाठी दिली आणि तो आपल्या आईवडिलांच्या सेवेमध्ये लीन झाला. बघा, आईवडिलांची सेवा केल्यानंतर बघा, पुंडलिक भगवान श्रीकृष्णांसमोर गेला आणि त्यांच्याकडे क्षमा मागितली आणि त्यांची मातृपितृ भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकाला बघा एक वरदान मागायला सांगितलं. पुंडलिक म्हणाला, देव स्वतः माझी प्रतीक्षा करतात, तेव्हा मी आणखी काय मागू. पण भगवान श्रीकृष्णांनी आग्रह केला तेव्हा पुंडलिक म्हणाले, तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या, तुमच्या भक्तांवर तुमची सावळी असू द्या. तेव्हापासून बघा, भगवान श्रीकृष्ण तेथेच निवास करण्यास राजी झाले आणि ती जागा म्हणजे कोणती होती? श्री क्षेत्र पंढरपूर. बघा, आपण विठोबा म्हणून ओळखले जाऊ असं त्यांनी सांगितलं आणि विठोबाचा अर्थ म्हणजे विटेवरी उभा देव असाही आहे. आणि पंढरपुरात असलेली ती विठ्ठलाची मूर्ती आहे ना, ती स्वयंभू आहे आणि ती कोणत्याही शिल्पकाराने कोरलेली नसून ती अस्तित्वातच त्याच आकाराची आली आहे. बघा, म्हणजेच आईबापासाठी बघा कितीतरी लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले. हे मात्र का केले बरं? भगवंताची सेवा घडण्यासाठी, भगवंताची कृपा होण्यासाठी. कारण आईवडिलांमध्येच भगवंत आहे, या आईमध्येच परमेश्वर आहे हे त्यांना कळालं होतं. म्हणून संतांनी साधूंनी बघा या जीवाचा आटोनाट करून बघा या मनुष्याला सांगितलं की बाबा रे, तुझ्या आईवडील आहेत ना, त्या आईवडिलांची तू सेवा कर. कारण तू जर आईवडिलांची सेवा केली ना तर तुला या तिन्ही लोकांमध्ये जेवढं काही पुण्य आहे ते सर्व तुला मिळून जाईल. आणि ही आईवडिलांची सेवा म्हणजे परमेश्वराहून कमी नाही. तुझे पहिले गुरु आहेत ना, तर ते आईवडीलच आहेत. ज्या गुरूंपासून तू सुरुवात केली, लहानाचा मोठा झाला, मग त्या आईवडिलांना जर तू विसरला तर तू जीवनामध्ये कमवून काय कमवणार आहेस? तू होऊन काय होणार आहेस? तर तू झालास तरी या देशाचा पंतप्रधान होशील, या देशाचा या राज्याचा मुख्यमंत्री होशील. पण हे करून तू करणार काय आहेस? तुझ्या शेवटी तुझ्या मृत्यूनंतर तुझ्याजवळ असणार काय आहे? ते असेल ना, ते फक्त पुण्यश्रेष्ठ होतं. म्हणून मृत्यूनंतर सर्वांच्या मागे जे राहतं, पुढे जे येतं ते काय असतं? ते पुण्य असतं. आणि ज्याच्या आयुष्यामध्ये आईबापाचं पुण्य असतं ना, आईबाप ज्याच्याकडे खुश असतात त्याच्या जीवनामध्ये कधीच कमी जाणवत नाही. त्याच्याकडे पैसासुद्धा येतो,
बघा समाधानसुद्धा असतं, लक्ष्मीसुद्धा त्याच्या घरामध्ये पाणी भरते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या जगामध्ये जर काही शक्य असेल ना, तुमच्यात जेवढी काही शक्ती असेल तर तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा प्रयत्न करा. आणि जर प्रत्येक मातापित्यानं एक गोष्ट नक्कीच करायला हवी, जर आपली मुलं व्यवस्थित घडायची असेल तर या निरूपणामध्ये जेवढं काही सांगितलेलं आहे त्या सर्वांचं पालन तुम्ही करायला हवं. जोपर्यंत आपली मुलं आहेत ना, आपण नुसता भक्ती करून देव करून चालणार नाही, कारण प्रत्यक्षात त्यांच्यावर संस्कार करायला लागतील. आपण ज्याप्रमाणे हे श्रवण करत असतो आणि हे श्रवण करताना आपण आपल्या स्वभावामध्ये बदल करत असतो ना, त्याचप्रमाणे आपण सांगून जर आपल्या मुलांमध्ये बदल घडत नसतील तर आपल्या मुलांना श्रवणाला बसवा. कारण तुम्ही जर लहानपणीच त्यांना श्रवणाला बसवलं, या भक्तिमार्गामध्ये आणलं तर ते तुमचे नक्कीच ऐकतील. पण जर आपली मुलं मोठी झाली आणि तेव्हा आपण त्यांना सांगायला गेलो तर त्यांना ते खोटं वाटेल, त्यांना ती अंधश्रद्धा वाटेल. आणि जिथे हे वाटायला सुरुवात होईल ना, तेव्हा आपण समजून जावं की आपलीसुद्धा आता अवस्था वृद्ध आश्रमामध्ये होणार आहे. म्हणून प्रत्येक आईबापानं वृद्ध आश्रमात जावं की आपल्या मुलांसोबत प्रेमाने राहावं, हे आपण ठरवा. आणि आपणच आपल्या मुलांना सुसंस्कृत करायला हवं. या आत्तापासून सुरुवात करा, तरच या जीवनाचं साध्य आहे, तरच या जीवनामध्ये श्रीराम भरून उरेल. प्रत्येक मनामध्ये श्रीरामाचं पूजन होईल. म्हणून समर्थांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं पालन करा, तेव्हाच रामराज्य येईल आणि सर्व जीवाचं कल्याण होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.